हॅलो विद्यार्थी मित्र होतं पहा पाठीमागच्या भागामध्ये आपण भाग 2 पाहिलेले होता. आज आपण भाग 1च्या प्रकार नंबर 4ला सुरुवात करतोय. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 चॅप्टर नंबर 4 प्रकार नंबर 4 विद्युत धारेचे परिणाम. त्याच्यामध्ये पॉईंट्स पाहिजेत आपल्याला. पहिला पॉईंट्स दिलेले आपल्याला विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण हा पहिला पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढे विद्युतधारेचे औष्णिक परिणाम हा दुसरा महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. आणि तिसरा विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम असे 3 पॉईंट आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहिजे आहेत. विद्युतधारेचे परिणाम ह्या प्रकरणामध्ये पाहिजे आहेत. त्याच्यामध्ये पहिलाच भाग दिला आपल्याला थोडे आठवा आणि त्याच्या खाली दिलेले निरीक्षण करा आणि चर्चा करा. तो भाग आपला अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण त्या भागाकडे येतो. आपण पहिला पॉईंट घेतो. आपण प्रकरणाच्या पहिल्या पॉईंटला सुरुवात करतो आहे. तर इथे आपल्याला जो पहिला पॉईंट दिला आहे त्या पहिल्या पॉईंटमध्ये विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण त्यामध्ये काय माहिती दिली ते पाहूया आपण. इथे विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण म्हणजे ऊर्जा काय होते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते त्याला ऊर्जेचे स्थानांतरण असं म्हणतो. एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य करून पाहायला सांगितलं. हे करून पहा. त्याच्यामध्ये काय दिले साहित्य दिले जोडीच्या तारा विद्युत घट विद्युत रोध. त्याच्यानंतर पुढे व्होल्टमीटर ॲमीटर प्लग कट आणि इत्यादी असे साहित्य दिलेले आपल्याला. ह्या सर्व साहित्यांचा परिचय आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे कृती दिली आपल्याला. सोबतच्या आकृतीमध्ये आकृती 4.2मध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य त्या मूल्यांचे घटक परिपथ जोडा. घटक घेऊन परिपथ जोडायचं आहे. परिपथामध्ये विद्युतधारा आय मोजा. विद्युत रोधांच्या 2 टोकांमधील ए बीमधील विभवांतर मोजायचं आपल्याला आणि म्हणून VAB केले. ते 2 टोकांमधील 2 टोकं कोणते तर ए आणि बी यांच्या दरम्यान निर्माण झालेले विभवांतर आपल्याला मोजायचे. त्यासाठी VAB असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे येथील विभव बी आणि विभवापेक्षा जास्त आहे कारण ए बिंदू विद्युत घटाच्या धन टोकाला जोडलेला आहे. बी बिंदू हा विद्युत घटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे. असे असताना आपल्याला आता आकृती 4.2मध्ये काय माहिती दिली आहे ती पाहिजे आपल्याला. वरती दिलेली माहिती जो आहे तो भाग जो आहे तो आपण इथे पाहणार आहोत. तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला जे काही साहित्य दिलेलं होतं त्या साहित्यामध्ये दिलेले सर्व घटक जे आहेत ते इथे आपण स्टेप बाय स्टेप. तर इथे आपल्याला त्या आकृतीमध्ये पहिला जो घटक दिलेला होता आपल्याला की त्याच्यामध्ये घटक दिले होते कोणकोणते. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लग की दिलेले आहे. इथे आपल्याला आपण प्लग की वापरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे इथे रेजिस्टन्स वापरलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे व्होल्टमीटर दिलेले आहे. आणि दुसरं व्होल्टमीटर कशासाठी तर ए आणि बी ह्या बिंदूंदरम्यान आपल्याला जे काय रोध निर्माण होणार आहे त्यासाठी मोजण्यासाठी आपल्याला काय दिलेले आहे व्होल्टमीटर दिलेले आहे. ते इथे आपण जोडलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे हे व्होल्टमीटर आपण इथे घेतलं आहे. त्याच्यानंतर पुढे ह्या परिपथातून विद्युतधारा किती प्रमाणात प्रवाहित होईल ते दर्शवण्यासाठी आपण ॲमीटर घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढे इथे बॅटरीचा वापर केलेला आहे. बॅटरी जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. ती बॅटरी इथे धनटोक आहे आणि नंतर खाली इथे ऋणटोक आहे. म्हणजे धनटोक जे आहे ते ए टोक आहे आणि ऋणटोक जे आहे ते बी आहे वगैरे असा एकूण भाग आपल्याला आकृतीमध्ये दिले आहेत. जर क्यू इतका विद्युत प्रभार ए पासून बीकडे गेला तर त्या विद्युत प्रभारावर ए पासून बीपर्यंत VB म्हणजे त्या ए आणि बी ह्या बिंदूमधील विभवांतर व्ही असणारे क्यू इतके कार्य केलेले असेल. इयत्ता 9वीतील पाठ क्रमांक 3 जो भाग जो आहे तो आपण पाठीमागे पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे क्यू वगैरे जो आहे आणि करंट जो आहे ते त्याचे सूत्र जे आहे ते आपण पाहिलेले आहे. त्याच्यानंतर ही कार्य करायला ऊर्जा कुठून आली तर ऊर्जेचा स्रोत जो आहे तो घट वापरलेला आहे. म्हणजे ह्या परिपथातून आपल्याला ऊर्जा करायची का पाठवायची त्यासाठी केलेलं कार्य जे आहे ते कार्य होण्यासाठी आपण काय केलं त्याच्यामध्ये हे सगळे घटक जोडलेले आहेत आणि त्यासाठी हे कार्य घडून येण्यासाठी ऊर्जेचा स्रोत म्हणून आपण इथे बॅटरी जोडलेली आहे. त्याच्यानंतर पुढे या ऊर्जेचा स्रोत तर घट आहे. घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिलेली आहे. VAB घेऊ एवढे कार्य की विद्युत प्रभार T ह्या वेळेत ए पासून बीकडे गेलेलं आहे. म्हणजे तिथे क्यू एवढे चार्ज आहेत क्यू एवढे विद्युत प्रभारचे आहेत ते ए पासून बीकडे म्हणजे ह्या टोकापासून बीकडे या टोकाकडे संक्रमित करण्यासाठी टी या वेळेमध्ये केलेलं कार्य जे आहे ते ए पासून बीकडे असणार आहे. म्हणजे तिथे कालावधी दिले आपल्याला टी आणि विद्युत प्रभारांची संख्या दिलेली आहे क्यू. म्हणजेच हे कार्य टी ह्या वेळेत घडले असेल तर त्या वेळेत VAB म्हणजे त्या 2 टोकांमधील विभवांतर जे आहे ते इथे आपल्याला AB मधील विभवांतर निर्माण होणारे विभवांतर V असेल आणि क्यू इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली असेल तर विद्युत ऊर्जेचे काय होते. ही ऊर्जा विद्युत रोधाला मिळते का तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते आणि विद्युत रोधाचे तापमान वाढते. हा भाग जो आहे तो आपल्याला इथे पाहायचा आहे. म्हणजे ज्यावेळेला आपण
बऱ्याच वेळेला आपण काय करतो की विद्युत उपकरणे जोडतो. विद्युत उपकरणे जोडल्यानंतर ती बऱ्याच वेळ चालू राहतात. त्यावेळेला आपल्याला आपण ज्या वेळेला वायरला सहजपणे स्पर्श करतो त्यावेळेला आपण असं म्हणतो की त्या वायरमध्ये वायर तप्त झालेली आहे. वायर तप्त का झाली तर ते रेजिस्टन्स निर्माण झाला. रेजिस्टन्स निर्माण झाला म्हणजे रोध निर्माण झाला. रोध निर्माण झाला म्हणून ऊर्जा निर्माण होते. तिथं ऊर्जेचं रूपांतर जे आहे ते कशात होतं, तापमानामध्ये होतं आणि म्हणून त्या ठिकाणी वायर जी आहे ती आपल्याला तप्त झाल्यासारखी वाटते. त्याच्यानंतर पुढे इथे आपल्याला थोडंसं दिले, जरा डोके चालवा. त्यामध्ये काय माहिती दिली पहा. विद्युत रोधाच्या जागी परिपथामध्ये विद्युत चलित मोटार असेल तो त्या घटाने केलेले कार्य कोणत्या रूपात बदललेले असेल तर विद्युत मोटार लावली म्हणजे ती गतीची ऊर्जेत रूपांतरित होणार आहे. एवढाच भाग आहे. त्याच्यानंतर पुढे महत्त्वपूर्ण भागाकडे आला. पण आता इथे ती विद्युत शक्ती जी आहे म्हणजे त्या ठिकाणी वापरली जाणारी ऊर्जा जी आहे ती विद्युत शक्ती किती असणार आहे तर विद्युत शक्ती पी बरोबर ऊर्जा छेद लागलेल्या कालावधी. मग ऊर्जा म्हणजे किती तर ती पोटेन्शियल डिफरन्स व्ही जे आहे विभवांतर आणि विद्युत प्रभार, विभवांतर आणि विद्युत प्रभार यांच्या गुणाकाराला ऊर्जा म्हणूया आपण. आणि त्या किती त्याचा लागलेला कालावधी जो आहे तो टी आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला हे दुसरं सूत्र मिळालं म्हणजे व्ही इंटू क्यू अपॉन टी म्हणजे विभवांतर गुणिले विद्युत प्रभार छेद कालावधी. त्याच्यानंतर पुढे त्याचं रूपांतर झालं व्ही ए बी आय. आता व्ही ए बी आय क्यू इज इक्वल टू आय टी आपण असं फॉर्म्युला घेतो, सूत्र घेतो. म्हणजेच आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. म्हणजेच काय की विद्युतधारा बरोबर विद्युतधारा जर मिळवायची असेल तर आपल्याला कशी मिळवायला लागेल तर विद्युतधारा बरोबर विद्युत प्रभार छेद कालावधी. म्हणजे त्या कालावधीमध्ये किती प्रमाणात विद्युत प्रभार वाहून नेले त्या विद्युत प्रभार वाहण्याचा जो काय रेशो असेल त्या रेशोला आपण काय म्हणतो विद्युतधारा असं म्हणतो. नंतर पुढे ऊर्जा स्रोताने घटाने टी हा वेळेमध्ये पी इंटू टी इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली. आता इथे आपल्याला त्या विद्युत स्रोतामध्ये जे काही घटाने दिलेली ऊर्जा जी आहे ती टी कालावधीसाठी किती असणार आहे ते पी इंटू टी असणार आहे. पी म्हणजे शक्ती, पी म्हणजे विद्युत शक्ती आणि त्याच्या किती कालावधीसाठी वापरले तर टी या कालावधीसाठी वापरले आणि म्हणून घटाने केलेलं कार्य असं आपल्याला म्हणता येईल. जर परिपथामधून आय इतकी विद्युतधारा सतत वाहत असेल तर टी या कालावधीमध्ये विद्युत रोधामध्ये पी इंटू टी इज इक्वल टू व्ही दॅट इज इक्वल टू व्ही इंटू आय टी. आता व्ही इंटू आय टी म्हणजे काय पी इंटू टी दॅट इज इक्वल टू व्ही इंटू आय टी. म्हणजेच काय केलं आहे ते त्या पीचं जे काय फॉर्म्युला जो होता तो पीचा फॉर्म्युला आपण इथे टाकलेला आहे. म्हणजेच पी आणि टी जसं तसं ठेवलं. पीची किंमत इथे टाकली आपण किती टाकली ती पी व्ही आय पी इज इक्वल टू व्ही आय आणि म्हणून इथे फॉर्म्युला तयार झाला पी इंटू टी इज इक्वल टू व्ही इंटू आय टी. त्याच्यानंतर पुढे इतकी ऊर्जा निर्माण होईल. नंतर पुढे ओमच्या नियमानुसार आपल्याला सूत्र मिळालेले. ओमच्या नियमाचं सूत्र काय घेतलं आपण आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय. व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर किंवा आय आर. त्याच्यानंतर पुढच्या रूपांतराकडे जातो आपण. आता इथे आपल्याला जो काही सूत्र मिळालं पाहता एक एच इज इक्वल टू पुढे म्हणजे एच म्हणजे काय हीट. एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू टी अपॉन आर. इथे आपल्याला एक सूत्र मिळालं, ते नवीन सूत्र मिळालं पहा. त्याच्यामध्ये काय दिलं एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इंटू टी अपॉन आर. मग एच इज इक्वल टू आय इंटू आर इंटू टी आय स्क्वेअर आर टी. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. मग आय स्क्वेअर आर टी म्हणजे काय विद्युतधारेचा वर्ग भागाचा रोध आर आणि कालावधी टी. म्हणजेच इथे विद्युतधारेचा वर्ग आय वर्ग भागाचा रोध आर आणि कालावधी टी असं मिळालं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला एकूण सूत्र मिळालं एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. आय स्क्वेअर आर इंटू टी यालाच जूलचा उष्णता विषयक नियम असं म्हणतात. याला काय म्हणतो आपण जूलचा नियम असे म्हणतो. एकदम महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय त्या वाहकामध्ये निर्माण झालेला उष्मा हा कशावरती अवलंबून असतो तो विद्युतधारेचा वर्ग आय वर्ग वाहकाचा रोध आर आणि कालावधी टी यांच्याशी समानुपाती असतो. याला जूलचा नियम असे म्हणतात. म्हणजे जूलचा नियम पुन्हा एकदा सांगतो मी नीट लक्षात घ्या की वाहकामध्ये निर्माण होणारा उष्मा एच हा विद्युतधारेचा वर्ग आय वर्ग वाहकाचा रोध आर आणि कालावधी टी यांच्याशी समानुपाती असतो. याला जूलचा नियम असे म्हणतात. विद्युत शक्तीचे एकक समीकरण नंबर 1 नुसार आता विद्युत शक्ती जी आहे ती विद्युत शक्ती आपण पुढे घेतो. त्या विद्युत शक्ती पी इज इक्वल टू व्ही इंटू आय. व्ही काय व्होल्ट. व्हीचं आता काय घेतलं आपण एकक घेतलं इथे व्होल्ट आणि नंतर विद्युतधारेचे एकक कोणतं घेतले ॲम्पियर. मग त्याचं काय केलं आपण प्रॉडक्ट केला म्हणजेच व्होल्ट इंटू ॲम्पियर दॅट इज इक्वल टू पी म्हणजेच विद्युत शक्ती. आता विद्युत शक्ती 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 व्होल्ट इंटू 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलॉम. कुलॉम त्याला काय म्हणायचं कुलॉम त्याला सी नाही म्हणायचं तिथे जूल अपॉन सेकंद. जूल अपॉन कुलॉम इंटू कुलॉम अपॉन 1 सेकंद. ही नीट घ्या आलं का लक्षात. म्हणजे
हा जो फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला आणि दॅट इज इक्वल टू काय मिळाले पहा इथे शेवटी की डब्ल्यू इज इक्वल टू जे अपॉन जूल 1 जूल अपॉन 1 सेकंद 1 जूल अपॉन 1 सेकंद दॅट इज इक्वल टू वॅट. नंतर पुढे विद्युत शक्तीचे एकक 1 वॅट आहे असे हे अत्यंत महत्त्वपूर्ण गाड्या जागा भरायसाठी विचारलं जाऊ शकतो. आपण सर्व युनिट्स एका बाजूला काढलेली आहेत. हे युनिटसुद्धा आपण बाजूला काढून ठेवायचं. विद्युत शक्तीच्या एककाला वॅट असे म्हणतात, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे विचार करा. हा जो भाग जो आहे तो आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. फक्त आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं अत्यंत महत्त्वपूर्ण की त्याच्यामध्ये पहिला भाग घेतला आपण जूलचा नियम काय एच इज इक्वल टू I²RT. एच इज इक्वल टू I²RT म्हणजेच काय वाहकामध्ये निर्माण होणारा उष्मा एच हा विद्युतधारेचा वर्ग I वर्ग वाहकाचा रोध R आणि कालावधी T यांच्याशी समानुपाती असतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा फॉर्म्युला घेतला आहे 1 जूल अपॉन 1 सेकंद इज इक्वल टू वॅट आणि विद्युत शक्तीच्या एककाला वॅट असे म्हणतात. इथपर्यंत लक्षात ठेवायचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.